नमस्कार. मागचे 2 व्हिडिओ हे अमेरिकेतल्या शाळेबद्दल होते. तर त्यावरती अजून काही प्रश्न आली आहेत. बाय द वे अमेरिकेतल्या शाळा कशा असतात यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. जर तो तुम्हाला बघायचा असेल तर YouTubeवरती जर बघत असाल तर लिंक इथे मिळेल. Facebook, Instagramला लिंक स्टोरीमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळेल. तर जो कॉमन प्रश्न त्या व्हिडिओजवरती आला आहे तो आहे की अमेरिकेतल्या शाळांमध्ये कोणकोणते सब्जेक्ट शिकवले जातात. एलिमेंटरीला फक्त 4 मेन सब्जेक्ट असतात. एक असतं इंग्रजी, दुसरं असतं मॅथ, सायन्स अँड सोशल स्टडीज. येस, हे 4च मेन सब्जेक्ट असतात. त्याशिवाय त्यांना आर्टचा क्लास असतो, फिजिकल एज्युकेशन असतं आणि म्युझिक असतं. आणि हे जे 3 असतात ना, या 3 गोष्टी रोज नसतात, रोज शिकवल्या जात नाहीत. त्यांच्या आठवड्यामधले काही दिवस ठरलेले असतात, त्या दिवशी ते तो विषय शिकवतात. ज्यावेळेस मुलं मिडल स्कूलला जातात त्यावेळेस काही डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या भाषांचा ऑप्शन त्यांना अवेलेबल असतो. सगळ्याच मिडल स्कूलला नाही आहे, पण हायस्कूलमध्ये गेल्यानंतर मात्र त्यांना इटालियन, जर्मन, स्पॅनिश अशा वेगवेगळ्या भाषा शिकता येतात. हायस्कूलमध्ये ज्यावेळेस मुलं जातात त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा ऑप्शन मिळतो आणि जर त्यांनी चूज केलं तर ते एखादी वेगळी भाषा पण शिकू शकतात. एलिमेंटरी आणि मिडल स्कूलमध्ये मात्र फक्त इंग्लिश शिकवली जाते. काही ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आम्ही टेक्सासमध्ये राहतो. इथे भरपूर मेक्सिकन लोकं राहतात. मेक्सिकन लोकं स्पॅनिश भाषा बोलतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना एलिमेंटरीपासूनच स्पॅनिश शिकवलं जातं. जी मुलं ती भाषा घरामध्ये बोलतात किंवा ज्यांची मातृभाषा स्पॅनिश आहे त्यांना एलिमेंटरीपासूनच ती भाषा शिकवतात. पण बाकीच्या मुलांना ती भाषा शिकवली जात नाही. तो ऑप्शन बाकीच्या मुलांना दिला जात नाही. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अमेरिकेतल्या शाळांमध्ये एक्झाम्स होतात का? आणि जर झाल्या तर त्या कशा होतात? तर भेटूयात उद्या. बाय.